नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज 7 जानेवारी 2024 नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेस मधील 2023 ची प्रोसेस संपून जवळपास 1 महिना 5 ते 6 दिवस झाले। बऱ्याच वेळा 31 नोव्हेंबर 2023 च्या नंतर NCISM न आपल्याला BMS ची ऍडमिशन प्रोसेस नंतर होणारच नाही अशा प्रकारचा सर्व प्रकारे ऍडमिशन प्रोसेस संपून टाकलेली होती। परंतु कर्नाटक राज्यामधील त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधील अगदी शेवटच्या ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड मध्ये सुद्धा सीट भरून काही सीट्स वेकंट राहिले होते। त्यामुळे कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं होतं। त्या पिटिशन दाखल करण्यामध्ये चा संदर्भातला आज डिटेल मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे। वास्तविक 2 जानेवारी 2024 ला एक रिझल्ट आपल्या हाती आलेला आहे। तो म्हणजे कर्नाटक हायकोर्टचा रिझल्ट आहे आणि त्यामध्ये कर्नाटक राज्यामधील जवळपास सर्व कॉलेजेसची संख्या आपण पाहायला गेलं तर जवळपास 23 कॉलेजेसनी एकत्रित येऊन एक पिटिशन दाखल केलेलं होतं हायकोर्टमध्ये, कर्नाटक हायकोर्टमध्ये, की आपल्याकडे सीट वेकंट असल्यामुळे सीट वाढवून सीटसाठी ऍडमिशन प्रोसेससाठी वेळ वाढवून मिळायला पाहिजे अशा प्रकारचं पिटिशन किंवा रिट दाखल केलेली होती आणि त्याचा रिझल्ट कर्नाटक हायकोर्टने 2 जानेवारी 2024 ला दिलेला आहे। आज आपल्याला हे सर्व त्याची साइन पण त्याच्यावरती झालेली आहे आणि त्याचा रिझल्ट मी तुमच्या समोर सांगण्यासाठी आलोय। वास्तविक 30 नोव्हेंबर 2023 च्या अगोदर सर्व प्रोसेस भारत देशातील त्याचबरोबर सेंट्रल आणि स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस संपून गेलेली आहे आणि आता फक्त बऱ्याच अंशी कॉलेज कोर्टमध्ये गेलेले आहे। महाराष्ट्रातले पण काही कॉलेजेसनी एकत्र असोसिएशन करून अगदी कोर्टमध्ये गेलेला आहे आणि त्याचा जो काही निर्णय आहे ते उद्या 8 जानेवारी 2024 ला लागणार आहे। आज आपण कर्नाटक राज्यामधील जे काही जवळपास 23 कॉलेजेस मध्ये BMS चे ऍडमिशन साठी सर्व कॉलेजेस असोसिएशनने एकत्रित येऊन कर्नाटक राज्यामधील न्यायालयामध्ये दाद मागितलेली होती। त्याचा रिझल्ट कॉलेजच्या बाजूने लागलेला आहे आणि कर्नाटक न्यायालयाने अशा प्रकारचा डिसिजन देण्यात आलेला आहे की म्हणजे परवानगी देण्यात आलेली आहे। फक्त ऍडमिशन प्रोसेस सुरू करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती करून देण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये तुम्ही अर्ज करण्यासाठीची ऑर्डर NCISM कडे ऑर्डर करण्यासाठी ची परवानगी दिलेली आहे। म्हणजे आपल्याला कर्नाटक राज्यामध्ये जी प्रोसेस आहे ती सुरू होण्याची शक्यता या माध्यमातून आपल्या समोर येत आहे। याच्यामध्ये बघा ऑर्डर जी दिलेली आहे त्या ऑर्डरनुसार आपल्याला पिटिशनर्स आर परमिटेड टू सबमिट, म्हणजे पिटिशन ज्यांनी दाखल केलेले आहे अशा विद्यार्थ्यांना सबमिट करण्यासाठी परमिशन दिलेलं आहे हायकोर्टने टू सबमिट देअर रिप्रेझेंटेशन टू द रिस्पॉन्डंट NCISM कन्सिडर देअर रिक्वेस्ट अँड एक्सटेन्शन ऑफ टाइम। म्हणजे टाइम वाढवून मिळण्यासाठी कॉलेजचं जे म्हणणं आहे ते मांडण्यासाठीची परवानगी ही कर्नाटक हायकोर्टने NCISM वर मांडण्याची परवानगी दिलेली आहे। मग याच्या पुढे काय प्रोसेस असेल तर उद्या 8 जानेवारी 2024 ला संपूर्ण हे 23 कॉलेजेसचे प्रतिनिधी हे सगळी प्रोसेस आपल्याला NCISM कडे हा डिसिजन घेऊन NCISM कडे जाणार आहे। याच्यामध्ये संमिश्र उत्तर येतात। NCISM न या कोर्टाचा निर्णय जर गृहीत धरून त्याच्यावरती विचार करून जर प्रोसेस चालू केली तर लगेच 2 ते 5 दिवसामध्ये आपल्याला कर्नाटक राज्यामधील BMS ची प्रोसेस सुरू होणार आहे। परंतु जरी हायकोर्टचं म्हणणं असेल की ऍडमिशन प्रोसेस चालू करायला परवानगी दिलेली आहे, म्हणजे पिटिशन ज्या म्हणणं रिप्रेझेंट करण्यासाठी NCISM कडे जाण्याची परवानगी दिलेली आहे, म्हणजे परमिशन दिलेली आहे,
हे परमिशन दिलेल्या नंतर याचे दोन अर्थ निघू शकतात। NCISM ने परत पण परवानगी नाही दिली तर मात्र आपल्या समोर संपूर्ण कॉलेजच्या समोर एकच पर्याय राहतो, तो म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये जाणं। वास्तविक पाहता अशा प्रकारची प्रोसेस होणार नाही। NCISM हे गृहीत धरेल आणि आपल्याला प्रोसेस करण्यासाठी सांगेल आणि त्यानंतर कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटी आपल्याला आपली प्रोसेस साठीचा एक नोटिफिकेशन काढेल आणि त्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन करायला लावेल, किंबहुना जुने रजिस्ट्रेशन असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच फक्त एलिजिबल धरेल। तो प्रोसेस आपल्या ज्या रिझल्टमध्ये म्हणजे जो कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटी जी आहे KEA जी आहे ती आपल्याला ऍडमिशन प्रोसेसच्या संदर्भामध्ये जे काही नोटिफिकेशन काढेल त्या नोटिफिकेशन मध्ये जे मेन्शन केलेलं असेल ते त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन, परंतु तशा प्रकारची प्रोसेस ते करू शकतात। म्हणजे आता पॉसिबिलिटी काय आहे की कर्नाटक हायकोर्टचा डिसिजन आपल्या नवीन ऍडमिशन सुरू करण्यासाठीचा आपल्या विद्यार्थ्यांच्या बाजूने किंवा कॉलेजच्या बाजूने लागलेला आहे, परंतु त्यांनी परमिशन NCISM ला रीट दाखल करण्यासाठी किंवा तुम्ही त्यांना परमिशन मागण्यासाठी किंवा हे सगळं आमचा रिझल्ट आहे तो रिझल्ट NCISM कडे सादर करण्यासाठी परमिशन दिली आहे। NCISM ने गृहीत धरलं तर लगेच पुढच्या आठवड्यामध्ये आपले जे काही ऍडमिशन प्रोसेस आहे ते सुरू होईल। ती कशा पद्धतीने होईल त्या संदर्भात मी तुम्हाला डिटेल पुढे सांगेलच, परंतु सध्या पुढच्या नेक्स्ट वीक मध्ये 100% याच्या संदर्भात काहीतरी डिसिजन येऊ शकतो असं मला निश्चित वाटत आहे। एकंदरीत जवळपास 90% ची शक्यता कर्नाटकमध्ये ऍडमिशन होण्याची आहे, परंतु काही तज्ञांच्या मते असं आहे की NCISM हे ऐकणार नाही। असं झालं तर मात्र हे सर्व 23 कॉलेजेस आपलं पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करतील आणि सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस दाखल केलं जाईल त्यावेळेस मात्र भरपूर वेळ लागू शकतो आणि तारखावरती तारखा येऊ शकतात आणि अगदी खूप वेळ झाला तर म्हणजे तुमची नीटच्या परीक्षेच्या अगोदर एखाद्या वेळेस मान्यता मिळू शकते अशा प्रकारचे पण मतं असू शकतात। पण एकंदरीत त्या सर्व शक्यतांवरती सध्या चर्चा करण्यापेक्षा आपण सर्व विद्यार्थी आणि पालकांनी अलर्ट व्हायचंय। मी तुम्हाला सर्व प्रत्येक टप्प्यावरती गायडन्स देण्याचा जो प्रोसेस चालू होती त्यावेळेस 30 नोव्हेंबरच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना मी अलर्ट करत होतो, परंतु भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचं 30 नोव्हेंबरच्या नंतर सुद्धा इन्क्वायरी खूप चालू होते आणि आता आपल्याला कधी सुरू होईल अशा प्रकारचे प्रोसेस बद्दल विचारणा केली जात आहे। तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना एक माझं म्हणणं आहे की जवळजवळ 90 ते 90% प्रोसेस कर्नाटकमध्ये सुरू होऊ शकते, परंतु जर नाही सुरू झाली एखाद्या वेळेस या सर्व प्रोसेस मधून तर विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही 100% जा कुठेतरी आणि आपला अभ्यास सुरू करा आणि ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने रिपीटचा अभ्यास करा। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना 2024च्या नीट काउन्सिलिंग प्रोसेससाठी हार्दिक शुभेच्छा आणि अशाच प्रकारचा डिसिजन झाल्या रिसेंट तुम्हाला या सर्व गोष्टी मी या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून सांगेन। त्यासाठी अशाच रिसेंट गोष्टी तुम्हाला ऐकण्यासाठी काउन्सिलिंग प्रोसेस मधील ऑथेंटिक माहिती देण्याच्या जो काही आमची जे काही सिरीज चालू आहे व्हिडिओची सिरीज ही तुम्हाला तुमच्या डोर स्टेप पर्यंत येण्यासाठी आपण आमचा व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर आपल्या बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका। पुढील आठवड्यामध्ये म्हणजे जवळपास 8 पासून ते 12 तारखेपर्यंत कर्नाटकची प्रोसेस सुरू होऊ शकते। जर NCISM ने आपल्याला डिसिजन दिला तर, नाही दिला तर मात्र आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल आणि सुप्रीम कोर्टाचा डिसिजन किती वेळात येऊ शकतो त्याला काही लिमिट नाही, ते वेळ लागू शकतो। त्यामुळे बहुतेक वेळा असंही समजलं जातं की तुम्ही सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस आपण जाईल त्यावेळेस आपली प्रोसेस बहुतेक होणार नाही असं गृहीत धरायला हरकत नाही आणि परत अभ्यास करायला पाहिजे। परंतु जर सुप्रीम कोर्टाने लगेच डिसिजन दिला तरी पण मी तुम्हाला सांगेन आणि त्यावेळेस तुमच्या ऍडमिशन करण्याची प्रोसेस कंप्लीट करून देण्याचा 100% या माध्यमातून मी ग्वाही देतो। एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्याला जर ऍडमिशन कर्नाटक राज्यामध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला 100% ऍडमिशन होणार आहे असं मी या निमित्तानं सांगत नाही, परंतु प्रोसेस सुरू झाली तर मात्र तुम्हाला 10 ते 11 12 लाखाच्या आसपास टोटल चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकतं आणि ते मिळवून देण्याची प्रोसेस आपण तुम्हाला 100% देऊ एवढं या निमित्तानं मी सांगेन। आणि त्यासाठी म्हणून तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या थंबनेलवरती दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवरती तुमचं नाव, कॅटेगरी आणि कर्नाटक BAMS ऍडमिशन असं लिहून पाठवा। तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि परत ज्यावेळेस तशी काही इन्फॉर्मेशन आली तरच तुम्हाला कळवलं जाईल।
नाही आल्यास तुम्ही 100% 2024च्या नीटच्या परीक्षेसाठी तयार राहा, सज्ज राहा आणि परत अभ्यासाला लागा. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.